सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपल्या इटपूर गावामध्ये कालपासून आपण सत्संग सुरू केलेले आहे। तुम्ही पुढे बसा ना, तुम्ही पुढे बसा, इथं बसायचं जागा केलेली, बसा या इथं। काल आपण संध्याकाळी एक सत्र घेतलं, सकाळचं सत्र घेतलं आणि आज दुसऱ्या दिवसाचं हे दुसरं सत्र आहे। सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता असं दोनच सत्र आपण घेतो। त्या सत्रांमध्ये आपण एक जाणीव करून घेतली की आपण उपदेश घेतलाय म्हणजे नेमका केलाय काय, उपदेश घेणं म्हणजे काय, आपल्याला आजार झालेला आहे तो कोणता आहे, तो जन्ममृत्यूचा रोग, त्यातून परमेश्वराची प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्तीतून परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करून आपल्याला या सृष्टीमध्ये आणलं, स्वतः अवतार घेतला आणि अवतार घेऊन वाडेवाडी फिरून हे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं। एकदा नाही, 3 मूळ सृष्टीमध्ये सांगितलं, प्रवाळ सृष्टीमध्ये सांगितलं आणि आजही परमेश्वराचं ते कार्य अखंडितपणे चालू आहे, कोणाच्या तरी निमित्तातून, कोणाला तरी निमित्त करून। कारण परमेश्वर प्रत्येक वेळेस एवढी योग्यता नाही आपली, एवढी लायकी नाही की परमेश्वराने आपल्याकडे यावं आणि आपल्याला तत्त्वज्ञान सांगावं। मग अयोग्यता जरी असली, अनादि अविद्युक्त जरी जीव असला, अनंत दोष जरी त्याच्यामध्ये असले, तरी परमेश्वर सगळे जीवाचं चिंतन करतात, सर्व जीवाचं चिंतन करतात। सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश फक्त 4-5 महानुभाव लोकांसाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण नाही केली आहे। सकळ जीवाचे अनंत जीव जे आहे सर्वांचं चिंतन परमेश्वर करताय आणि ह्या जीवामध्ये 84 लाख योनीमध्ये गेलेले जीव पण आहे, चलद्रूप नरक त्याला म्हणतात, स्थावर नरकसुद्धा आहे, जे झाडांमध्ये जीव आहे त्यांचं सुद्धा परमेश्वर चिंतन करतात। नित्य नरकाला चाललेला जीव, नित्य नरकात गेलेला जीव त्याचंही देव चिंतन करतात। नुसतं महानुभावांचं चिंतन परमेश्वर करत नाही, कारण परमेश्वर जो आहे हा नुसता आपला नाही आहे, परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे। आपण म्हणतो की नाही, अनंत ब्रह्मांडांचा नायक म्हणजे काय, अनंत ब्रह्मांडातल्या जीवाचा आहे। फक्त आपलं भाग्य आहे आपल्याला की आपल्याला देव कळाला, देव समजला, त्या देवानी परमेश्वराने आपल्याला बोध दिला, म्हणून त्या परमेश्वराची आपण भक्ती करतो। कळत न कळत आपण क्रिया केली, कळत न कळत परमेश्वराने आपल्याकडून एखाद्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी अन्नदान घडून घेतलं, तो आपला संस्कार आहे आणि अहेतुक भजन घडल्यामुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे। सहजासहजी आपल्याला ते भेटलेलं नाही आहे, परंतु त्याची जाणीव आपल्याला नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं आपल्याला त्याची किंमत माहीत नाही। ती किंमत आपली अनमोल आहे, आपल्याला त्याची किंमतच परमेश्वराला किंवा इतर जीवांना करताच येणार नाही। बरेच लोक आहे की ज्यांना तुम्ही तत्त्वज्ञान सांगितलं म्हणजे ते लगेच बोध होतो, त्यांना असं नाही, परमेश्वराकडून ती प्रक्रिया होत असते। परमेश्वर बोध आणि बोधशक्ती देत असतात। त्याच्यामुळे एखाद्या जीवाने सांगितलं आणि लगेच त्याला कळालं आणि लगेच तो परमेश्वर भक्तीला लागेल, एवढी परमेश्वर भक्ती सोपी नाही आहे। परंतु परमेश्वर भक्ती करत असताना, परमेश्वराच्या भक्तीत येत असताना किंवा आल्यानंतरसुद्धा ती करणं आणि त्यात सातत्य ठेवणं तीही सोपी नाही। शाळेत तर मुलाला घातलं आहे, परंतु ते शाळेतून तो व्यवस्थितपणे पास होऊन चांगली शिक्षण घेऊन बाहेर पडणं एवढं सोपं आहे का? त्याला त्याच्यासाठी 15 वर्ष घालावं लागतात। पहिलीतून 10वीतून ग्रॅज्युएशनमध्ये ती डिग्री तेव्हा त्याला मिळेल, तेव्हा मग तो योग्य वेल एज्युकेटेड आपण त्याला म्हणू। हे एवढं सोपं नसतं, कोणतीही गोष्ट प्रक्रिया असते। जेव्हा कपडे धुवायची सुद्धा एक प्रक्रिया आहे। कपडे मळाले, घाण झाले, मग आपण पाण्यातून टाकले आणि लगेच काढले असं होतं का? त्याला आपण पावडरमध्ये भिजत टाकतो, मग काढतो, मग आपटतो, धोपटतो, त्याला घासतो, साबण लावतो, मग चांगल्या पाण्यातून काढतो, परत दुसऱ्या चांगल्या पाण्यातून काढतो, पिळतो, मग ते स्वच्छ होतं। म्हणजे कपडा स्वच्छ करायचा तरी एवढी प्रक्रिया लागते, तर आपल्याला सुद्धा या जीवाला स्वच्छ करायला काहीतरी प्रक्रिया लागेल की नाही, आणि ती स्वच्छता आपल्याला आपली करावं लागणार आहे। कोणी येऊन आपल्याला स्वच्छ करणार नाही, कारण परमेश्वराचा हा धर्म जीवाच्या हिताचा आहे, जीवाच्या भल्याचा आहे आणि म्हणून आत्मशुद्धीशी निगडीत आहे। आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो यावरती सारं अवलंबून आहे। संस्कार म्हणून आपण समाजाच्या लाजकाज बऱ्याच गोष्टी करतो, परंतु जोपर्यंत परमेश्वर आपल्याला समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत परमेश्वराची भक्ती पण आपल्याला लक्षात येत, आपल्याला कसं वागावं, कसं राहावं हे पण आपल्याला समजत नाही। सारंग पंडित असे एक भक्त होते की ते परमेश्वराला विनंती करायचे आणि उपाराला आपल्या घरी घेऊन जायचे। 60 वेळा परमेश्वराला त्यांनी विनंती करून उपाराला घेऊन गेले, पण एकही उपहार त्यांचा परमेश्वराने स्वीकारला नाही। मग तरी
का परमेश्वर जात होते, कशासाठी जात होते? परमेश्वराला काय माहीत नव्हतं का हे सारंग पंडित आहे, यांना वेद नाही, बोध नाही, ज्ञान नाही, कोणत्याही प्रकारचा संस्कार नाही, ही स्वार्थापोटी येत आहे? कारण परमेश्वराच्या कृपेने त्यांना आहे ना वृत्ती मिळाली होती राजाकडून. वृत्ती म्हणजे पेन्शन. आणि त्या स्वार्थापोटी अधिक ती भेटल, ती टिकल, ती राहील. जीव स्वार्थी आहे ना. आपण धार्मिकता का करतोय की मला काहीतरी भेटल, माझ्या शेतीतून काहीतरी मिळेल, माझा पोरगा शिकल, तो नोकरीला लागल, पैसे कमवल आणि मला म्हातारपणात सांभाळील, ही आशा आहे, ही अपेक्षा आहे, हा स्वार्थ आहे. ही दृष्टपर भक्ती आपली अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण करत आलो. भक्तीचा जो उद्देश आहे परमेश्वर प्राप्तीचा आहे, जीवनमुक्तीचा आहे. आणि मग ती जीवनमुक्ती आणि जीवनप्राप्ती आपल्या जीवनाचं हित करून घेण्यासाठी परमेश्वर आपल्याला समजून घ्यावं. ते सारंग पंडित असेच परमेश्वराला विनंती करून घेऊन जायचे, देव पण विनंती स्वीकारायचे. मग कशाला जात होते तर सारंग पंडिताची मुलगी होती धानाईसा आणि त्यांची पत्नी होती. ते अधिकाराचे जीव होते. त्यांची तळमळ होती, इच्छा होती का देवाला अनुसरावं, देवाला त्याग करावा साऱ्या संसाराचा आणि देवाला प्राप्त करण्यासाठी आपलं आयुष्य घालावं. परंतु स्त्रियांना बंधन असतं. करण्याची इच्छा असली तरी पुरुषप्रधान संस्कृती त्यावेळेसही होती, आजही आहे. बंधन होतं, त्यांना ते करता येत नव्हतं. पण तळमळ असायची, दुःख असायचं आणि ते परमेश्वर दुःख जाणतात. आपण सुद्धा भक्ती करत असताना आपल्या जीवामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपला हेतू काय, आपली इच्छा काय, आपली प्रवृत्ती काय, आपली तळमळ काय, आपलं दुःख काय, ते परमेश्वरापर्यंत जातं. ते जर नसेल आणि आपण नुसतंच कोरडं कोरडं करत असेल तर ते पण परमेश्वराला कळतं. एकदा असंच परमेश्वराला त्यांनी विनंती केली आणि घेऊन गेलेले आहे. घेऊन गेल्यानंतर दरवेळेस ते काय करायचे, परमेश्वराला विनंती करायचे आणि जायचे. आता परमेश्वर चालले म्हणजे परमेश्वरांबरोबर परमेश्वराचे भक्त पण जायचे. आचार्य असेल, बाईसा असेल, बाकीचे महादाईसा असतील, जे बी भक्त आहे ते जायचे. का? ते काही खाण्यासाठी जात नव्हते. ते काही तिथं सारंग पंडित खाऊ घालतात म्हणून जात नव्हते. परमेश्वराचा अवसर होतो, आपल्याला पाहायला भेटतं, परमेश्वराची सेवा करायला भेटते, काही गोष्टी जर चर्चा झाली तर ते आपल्याला ऐकायला भेटतं, ह्या उद्देशाने ते जायचे. त्यावेळेसही त्यांनी विनंती केली आणि बोलवलं. परंतु देवाने आता सर्व आचार्यांना, महादाईसा असेल, बाईसा असेल, त्यांना विचारलं का हो आम्हाला दंडोत घातला सारंग पंडितांनी, तुम्हाला घातला का, तुम्हाला बोलवलं का? म्हणे नाही. म्हणे मग तुम्ही येणार का? म्हणे येणार आम्ही, आम्हाला अवसर पाहायचा आहे. पण तुम्हाला दंडोतच नाही, जेवायला बोलवलंच नाही आहे तर येता कशी काय? म्हणे मग त्यांच्या नावीला झालं. मग काय करू देवा? म्हणे इथं जेवण करून घ्या. बाईसांकडं म्हटले आहे का पाणी भात? आहे. आणि मला त्यांनी पोटभर जेवण करून घेतलं. जेवण करून घेतलं आणि देवाबरोबर ते गेले. देवाबरोबर गेल्यानंतर सारंग पंडितांनी मग देवाचे पूजनासाठी सर्व व्यवस्था केलेली होती. देवाचं पूजन झालं, जेवणाचं ताट आलं, सर्व आलं आणि देवाला वाढल्यानंतर मग इतर भक्तांना ते म्हणायला लागले की बसा तुम्ही पण जेवायला. सारंग पंडिताला ते काय म्हणतात, बसा तुम्ही पण जेवायला. तर ते काय म्हटले, आम्ही जेवण करून आलो म्हणे. देवाने अगोदर सांगून ठेवलं होतं की मी म्हणेल तुम्हाला, मला म्हणावं लागेल. कारण समाजात राहायचं तर समाजाचे संकेत पाळावं लागतात ना. कधी कधी आपल्याला इच्छा नसताना आपण समोरच्याला दंडोत घालतो. कारण नसताना बी, इच्छा नसताना बी आपण त्याच्या कार्यक्रमाला जातो. भाऊबंदकीमध्ये असेल, नातेवाईकांमध्ये असेल, इच्छा नाही परंतु समाज काय म्हणत, याच्या लाजकाचं बऱ्याच गोष्टी होतात. समाज व्यवस्था, परमेश्वरसुद्धा सृष्टी व्यवस्था पाळायची. आणि मग ते म्हटले आम्ही जेवण करून आलो. म्हणे जेवण करून आले. पण देवाला ते म्हणता का हो यांना जेवायला सांगा. म्हणे का हो सारंग पंडित म्हणताय ते का नाही करत, जेवा. नाही म्हणे देवा आम्ही जेवण करून आलो. ठीक आहे म्हणे. ते जेवण करून आले. म्हणे जेवण करून आले तर सारंग पंडिताला दुःख व्हायला पाहिजे होतं. संस्कार माणसाला दुःख करायला लावतं आणि तो दुःख परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतं. जर आपल्या हृदयामध्ये अज्ञान असेल, अन्यथा ज्ञान असेल आणि आपल्या डोक्यात हवा असेल ना, तर धर्माच्या अनुषंगाने आपल्यामध्ये नम्रता येऊ शकत नाही, तळमळ येऊ शकत नाही, संस्कार राहू शकत नाही. ते काय म्हणतात, जाऊ द्या नाही खाल तर नाही खाईल, आहे आमचे गडी भोजे ते खातील म्हणे. ते ऐकलं बाईसांनी. बाईसांना दुःख झालं परंतु त्यावेळेस ते काही बोलले नाही. देवाचं सर्व झाल्यानंतर मग इकडं आल्यानंतर देवाला बाईसा विचारतात का हो ते सारंग पंडित असे असे म्हटले. अहो अगोदर येत बुद्धी व्हावी म्हटले. पहिले माझ्यावर बुद्धी यायला पाहिजे, मग परिवारावरती येईल म्हटले. माझ्यावरच त्यांची बुद्धी नाही येतं, तुमच्यावर कशी काय बुद्धी येईल. तसं परमेश्वर समजला तर परमेश्वराची जाणीव आपल्याला कळेल, परमेश्वर आपल्याला समजेल, परमेश्वरावरती निष्ठा, समर्थवादावरचा भाव निर्माण होईल. आणि तो भाव निर्माण झाला, परमेश्वर कळाला, तर परमेश्वराचा जो स्वामी श्री चक्रधरांचा हा परिवार आहे तो सुद्धा आपल्याला समजेल, कळेल.
त्याच्यावरती बी प्रेम निर्माण होईल. मग नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल, अरे हा आपल्या देवाचा आहे, एक आपलेपणा निर्माण होतो. बघा तुम्ही नातेवाईक आले, त्याच्यापेक्षा एखादा उपदेशी आला ना, त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं आपलं. पण त्यासाठी तुम्हाला धर्म कळून घ्यावा लागेल, धर्म समजून घ्या. धर्म समजला तर प्रेम होईल, नाही तर कशाला आले विनाकारण? बाबा काही मागायलाच आले का, काय काही घ्यायलाच आले का? यांना काय कामं आहे? आम्ही दिवसभर कामं करायचे आणि परत सत्संगाला येऊन बसायचं. सांगून काय सांगणार आहे? आम्ही परंपरेचे उपदेशी आहोत, आम्हाला काय कळणार, काय सांगायची गरज आहे? ही भावना कधी निर्माण होईल तुमच्यामध्ये? संस्कार नसेल तर. आणि संस्कार कशातून नाही आहे? परमेश्वर कळाला नाही आपल्याला पहिले परमेश्वरावरती बुद्धी निर्माण करावं लागेल. आणि परमेश्वराची बुद्धी म्हणजे परमेश्वराचं ज्ञान. सकाळी बघितलं, परमेश्वर ओळखायचं आहे तर शास्त्राने ओळखावं लागतं, ज्ञानाने ओळखावं लागतं. नुसतंच उपदेश घेतलाय, नामं करतोय, येतोय, डोकं टेकवतोय, स्थानावर जातोय म्हणजे देव कळाला का? नाही कळाला. देव समजून घ्यायचा तर ज्ञानाने समजून घ्यावं लागेल. बरं, ज्ञानाने समजून घेतल्यानंतर मग श्रद्धा निर्माण होईल. कोणत्या व्यक्तीवरती आपली श्रद्धा असते का? आपण कोणाचं ऐकतो का? बघा, कोणाचं नाही ऐकत. पण एखादी अशी व्यक्ती असते का त्यांनी सांगितलं का आपण लगेच ऐकतो का? बरं, त्याच्यावर आपली श्रद्धा असते. श्रद्धा काय लगेच आली काय? त्याला आपण जाणलेलं आहे, त्याचे विचार, तो आपलं हित पाहतोय, तो आपल्यासाठी वाईट बोलणार नाही, वाईट करणार नाही, आपलं वाईट चिंतणार नाही. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि निर्माण काय एका दिवसात, एका मिनिटात होत नाही. त्याला आपण जाणलेलं आहे, त्याचे अनुभव आपल्याला आलेले, आणि त्या अनुभवातून त्याच्यावरती आपली श्रद्धा निर्माण झालेली आहे. आपण कोणाचं ऐकत नाही. तसं परमेश्वराचं ऐकायला परमेश्वराची श्रद्धा निर्माण करावं लागेल, समर्थवादावरची निष्ठा करावं लागेल. एकदा का परमेश्वराच्या समर्थवादावरची निष्ठा आली का आपण मग अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, विधी असेल, यातून सारं बाहेर पडतो. आणि देव माझा, मी देवाचा, अशी भावना निर्माण होते. जेव्हा अशी भावना निर्माण होईल, अशी जेव्हा वृत्ती निर्माण होईल, तेव्हा आपण स्मरण करायला लागतो. आणि ते स्मरण आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतं. आपण स्मरण करतोय, नुसतीच गाठी ओढतोय, गप्पा मारणं चालू आहे आपलं. मी बघत राहतो, गाठी ओढायचं काम चालू, इकडं पाहणं, तिकडं पाहणं, काय चाललंय तुझं सुनेचं काय? मग माझी सून तर अशीच आहे, तुझी सून कशी आहे? गप्पा मारणं आपलं चालू आहे, गाठी ओढणं चालू आहे. पोचल का? आता हे मी बोलतोय, तुमच्या कानापर्यंत जर माझा आवाजच आला नाही तर तुमच्या लक्षात येईल का? तुमच्या डोक्यात येईल का? मी काय सांगतोय ते तुम्हाला समजलंच नाही तर तुम्हाला कळणारच नाही. तसं परमेश्वरापर्यंत आपल्याला आपलं नामच आहे ते जाण्यासाठी परमेश्वराने एक सिस्टम सांगितलेली. कोणत्या प्रकारची रीत आहे ना? तुम्ही स्वयंपाक करता तरी स्वयंपाक करताना ही पद्धत आहे की नाही? काम करताय पद्धत आहे की नाही? इथं यायचं मंदिरात तरी रस्ता आहे, त्या योग्य रस्त्याने आलं तर, नाही तर दुसऱ्याच रस्त्याने गेलो तर चुकून जाऊ आपण. प्रत्येक गोष्टीला सिस्टम असते, पद्धत असते, नॉलेज असतं, ज्ञान असतं. तसं परमेश्वराचं नाम आपल्याला भेटलं आहे म्हणजे ते नाम काय आयऱ्यागायऱ्याचं आहे का? अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर, ज्याच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी चालू आहे. नुसती एकच सृष्टीने अनंत सृष्ट्या चालू आहे. आणि त्या परमेश्वराची ओळख आपल्याला झाली, त्या परमेश्वराचं नाव आपल्याला भेटलं आहे. आणि त्या नामातून आपली ओळखी निर्माण होत असते. कधी आपण रस्त्याने चाललो किंवा बिगर ओळखीचा माणूस आहे, प्रवास करत असतो, आपण पहिले काय विचारतो? तुला किती मुलं आहे, तुला किती इस्टेट आहे, तुझ्याकडे गाडी आहे, असं विचारतो का नाही? आपण होतो तुमचं नाव काय? पहिली सुरुवात कुठून होते? नावातून. मग तुमचं गाव कोणतं? मग तुम्ही काय करता? नंतरचा तो विषय, पण नावातून सुरुवात होते की नाही? तसं आपल्याला परमेश्वराचं ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला नाम भेटलं, नाव भेटलं, त्या मिनिटाला देवाची ना आपली ओळख झाली. ओळख झाली, परंतु त्या एखाद्या व्यक्तीबरोबर आपली ओळख झाली, तोंड ओळख असते, थोडंफार चर्चा होते, तुम्ही कुठले, काय काय, बस. पण नंतर भेटच नाही झाली आपली त्यांची, तर ती ओळख आपण ठेवतो का? वारंवार भेटावं लागतं आपल्याला, जाणं येणं करावं लागतं. मग त्याची स्वभाव, त्याचा विचार आपल्याला कळतं. मग त्याच्यावरती आपला हक्क निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं, मग दोस्ती होते. मग आपण त्याला अडीअडचणीच्या कामात कामी पडतो किंवा आपल्या अडचणीत तो कामी पडतो. एका मिनिटाला भेटलं आणि लगेच सांगितलं, तुम्ही ऐकता का कोणाचं? अरे मी साधू आहे, आता मी आलो आहे, तुमची पहिलीच वेळ आहे, आता मी सांगितलं लगेच तुम्ही ऐकाल का? नाही ऐकू शकत. तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. तसं परमेश्वराचं आहे. परमेश्वराचं नाम घेतलं, परंतु त्या नामाच्या माध्यमातून वारंवार रिलेशन मेंटेन, त्याला म्हणतात रिलेशन मेंटेन, इंग्लिश शब्द आहे. म्हणजे काय? संबंध निर्माण करणे, संबंध प्रस्थापित करणे. आता आपल्या मुलींची आपण लग्न केले बघा, लगेच गेले आणि लगेच पोरगी करून आणली का? गेलो, मग आलो, मग मुलगा आला, मुलगी विचारतात आजकाल पसंत आहे का? झाली पसंती. मग त्याच्या घरचं काय, आपल्या घरचं काय, आपल्या तोला मोलाचं आहे का,
काय देणार आहे, लग्न कसं करणार आहे, आजूबाजूचे लोक कसे, सारं आपण दुनियादारी पाहतो ना. बरं लग्न जरी झालं, 2 घरं एकत्र आले, संबंध निर्माण झाले, तरी ते त्यांच्या कामात, आपण आपल्या कामात. अडीअडचणीच्या वेळेस कोण किती उपयोग करतं. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे, तुम्ही वयस्कर आहे, त्याच्यामुळं या गोष्टीचा अनुभव तुम्हाला जास्त आहे. फक्त चाललंय कार्यक्रमात इकडं तिकडं सोयरे धायरे लागत आहे, गर्दी लागते, वराडी लागत आहे, म्हणून आपण मेंटेन करतो. परंतु प्रत्येकाला तसा अनुभव येतो का, प्रत्येकाच्या बाबतीत तसं येतो का? नाही. मदत करणारे काही सोयरे धायरे राहतात का नाही, अडीअडचणीला धावणारे पण लोक राहतात की नाही. तर हे आपण संबंध प्रस्थापित केलेले असल्यामुळं आपणही तिथं गेलेलो, ते आपल्याकडे आले. म्हणून तसं परमेश्वराचं नाम तर आपल्याला भेटलं, म्हणजे परमेश्वराची ओळख तर आपल्याला झाली. आणि ह्या ओळखीचं रूपांतर आता प्रेमाचं रूपांतर साह्यात, प्राप्तीत निर्माण करायचं असेल तर ती सर्वस्वी जबाबदारी आपली आहे. कारण परमेश्वराने काय सांगितलं आहे, बोध मी देणार आहे आणि प्राप्तीलाही मीच नेणार आहे. काय करणार आहे परमेश्वर, बोधही आपल्याला देणार आणि प्राप्तीलाही नेणार. पण मधली गोष्ट जी आहे ती आपल्याला करावं लागणार. मधली ती गोष्ट कोणती आहे, परमेश्वराच्या ज्ञानाची, ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या त्यागाची. आपल्याला त्यागच करायची इच्छा नाही. 8ला या म्हटलं तरी येणं होत नाही. नाही हो, खूप कामं राहतात, आत्ताची अशी वेळ आहे आणि कसं काय आहे, आणि ते नाही पकडलं तर कसं व्हायचं. ती वेळ आपल्याला पकडता येत नाही. नुसते 4 दिवस का 5 दिवस सत्संग आहे, त्याला आपल्याला वेळेत येता येत नाही, तळमळ करता येत नाही. तेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीची ती वेळ आपल्याला पकडायला, त्याग करायला लावलेलं आहे देवानी, अनुसरायला लावलेलं आहे. ती वेळ जर नाही पकडली तर देव भेटणार नाही. नुसते नाम घेतला, उपदेश घेतला म्हणजे काय देव भेटणार आहे का? हा भ्रम आहे, पहिला तुमच्या डोक्यातून काढून टाका. की आम्हाला देवानी नाम दिलं म्हणजे उपदेश घेतला, बाबांनी गुरु आपल्याला नाव दिलं, मग आपण आपली गाठी करतो, देवाला मंदिरातही येतो, अमावस्याला येतो, पौर्णिमेला येतो. आता भेटला देव एवढा सोपा आहे का? तो मार्केटमधला भाजीपाला आहे का? भाजीपाला आणायला सुद्धा 2 पैसे कमवावं लागतात आणि ते खर्च करावं लागतात, तेव्हा तो भेटतो. तो परमेश्वर प्राप्त करायचा आहे तर नुसतंच आपल्याला नाम भेटल्याने भेटेल का? एखाद्या मुलाला शाळेत घातलं, तो लगेच कलेक्टर झाला काय? लगेच डिग्री भेटली का त्याला? त्यालाही कितीतरी वर्ष अभ्यास करावा लागतो. नुसता अभ्यास करून उपयोग नाही. तो अभ्यास करतोय, परंतु त्यांनी पेपर व्यवस्थित नाही सोडवला तर, पेपर सोडवावा लागेल तर मार्क पडतील ना. म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीचं कैवल्याचं जे, या इकडे या, बसा समोर, इथं बसा लाईनशीर बसून घ्या. नंतर देव करा, आई बसा. देव पहिले समजून घ्या, मग देव करीत बसा. कधीही आपण आलो लेट येतो तर आपण गुपचूप बसायचं, ऐकायला सुरुवात करायची. चालल्या इकडं दंडोत घाल, तिकडं दंडोत घाल, म्हणजे आपल्यामुळं काही डिस्टर्ब होतंय त्याच्याशी काही काळजीच करायची नाही. 3 दिवसापासून सत्संग चालू आहे, आजच दिसल्या तुम्हाला आजच निरोप भेटला काय? चाललंय बाबा, कुठं जाणार आहे? काय झालं? गावाला गेले होते. बरं मग तुम्ही सांगितलं असतं तर आम्ही 2 दिवस लेट केला असतं ना सत्संग. आम्हाला तुम्ही महत्त्वाचे. अहो देवाला जीव महत्त्वाचा आहे की नाही? ह्या जीवासाठी तर देवाने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतार घेतला, वाडोवाडी फिरला. जीवच नसता तर परमेश्वरांनी काय सृष्टी निर्माण केली असती, स्वतः अवतार घेतला असता. म्हणून नाम जे आहे हे परमेश्वराच्या प्राप्तीचं एक साधन आहे आणि ते मुख्य साधन आहे. परंतु ते साधन प्राप्त करायचं तर त्यातून सुद्धा आपल्याला त्यागाच्या बाजूने विचार करावा लागेल. मुलाला शाळेत घातलं, परंतु तो अभ्यासच त्यांनी केला नाही आणि पेपरच व्यवस्थित सोडवला नाही, त्याला मार्कच नीट पडले नाही, तर तो पास होईल का? पास नाही झाला तर पुढच्या वर्गात जाईल का? तसं आपल्याला सुद्धा परमेश्वराने जो मुक्तीचा पेपर दिलेला आहे सोडवण्यासाठी, तो जर आपण त्यागाच्या माध्यमातून, भावनेच्या माध्यमातून, श्रद्धेच्या माध्यमातून, आचाराच्या माध्यमातून सोडवला नाही तर सोडवणारा परमेश्वर आहे. पेपर जर सोडवणारा परमेश्वर आहे, तो दयाळू माळू कृपाळू आहे. परंतु आपल्याला थोडं तर काही लिहावं लागेल का नाही? थोडं तर काही करावं लागेल का नाही? ते थोडे करायची जर प्रवृत्ती नसेल तर देव भेटेल का? देव नाही भेटणार. म्हणून परमेश्वराने नाम आपल्याला दिलेलं आहे, ते नाम घ्यायला सुद्धा आपल्याला एक सिस्टम दिलेली आहे. नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा. जसं आता तुम्ही टी व्ही बघतात बघा, मालिका बघतात की नाही? बाया खूप मालिका बघतात. दररोज मालिकाचा टायमिंग तुम्हाला माहीत असतो, कोणती मालिका, आणि 5-5 वर्ष चालतो. कोण कोणाचं काय कुठं, आता उद्या काय होईल, मोठं टेन्शन असतं. झोपताना सुद्धा उद्या काय होईल, या मालिकेत काय होईल मालिकेत. एक डॉक्टर आहे आपले, उपदेशी डॉक्टर, ते म्हणे बऱ्याच वेळेस आहे ना आपल्याकडं ज्या बाया येतात ना, त्या येतात म्हणे आजार घेऊन, आणि ते एकच सांगतात, आम्हाला कसं तरी होतं. आजार काय सांगता येत नाही. पण मी माझ्या याच्यातून चिंतन केलं की बाई तुम्ही कोणती मालिका बघतात,
आणि मग ती मालिका बघितलं का मग त्या मालिका कशा अशा पद्धतीनं तिथं सोडलेलं राहतात का उद्या काय होईल, उद्या काय, ही बाई झोपताना सुद्धा विचार करते काय होईल काय होईल काय होईल, आणि त्याच्यातून आणखीन मानसिक आजार निर्माण होत. मालिका पाहणं बंद करा, तुम्ही स्वस्त राहाल, मस्त राहाल. 5-5, 10-10 वर्ष त्या मालिका चालतात आणि ते तुम्हाला उत्सुकता निर्माण होण्यासाठी अशा पद्धतीनं बनवलेले असतात. तुम्ही टी व्ही का पाहतात? तुम्हाला आवाज व्यवस्थित येतो, चित्र व्यवस्थित दिसतं, कळतं बी, समजतं बी, इंटरेस्टही वाटतो, म्हणून तासनतास तुम्ही टी व्ही पाहता 5-5, 10-10 वर्ष. आणि नामक स्मरण करायला बसवलं तर तुम्हाला लगेच कंबर दुखतं की नाही? तुम्हाला आळस येतो, लगेच येतो की नाही? डोळे लाल होतात, झोप येते. आणि एक गाठी केली का आपल्याला विनाकारण असं वाटतं 15-20 गाठ्या झाल्या वाटतं बरं का, चला वाटतं की नाही? असं का होतं? तर आपल्या समोर परमेश्वराची लीळा नसते. नुसतंच कोरडं आता ती टी व्ही पाहत असताना आवाजच येत नाही, फक्त चित्र दिसतंय. तुम्ही पाहाल का टी व्ही? नाही पाहू शकत. तुम्हाला आवाज येतोय, चित्र दिसत नाही, किंवा चित्र दिसतंय आवाज येत नाही, किंवा दुसरीच भाषेचं येतं कोणतं तरी, केरळी, कर्नाटक, आंध्रातलं भाषा आहे. तुम्ही किती वेळ ते म्हणते चॅनल बदला, समजत नाही तर मग कसं पाहणार? तसं परमेश्वराची जे स्मरण आहे ते स्मरण करताना आपल्याला लीळा आठवली पाहिजे. आता लीळा आठवायची तर लीळा चरित्र आपल्याकडे असलं पाहिजे, लीळा आपण वाचल्या पाहिजे, लीळा आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या समजून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागचा परमेश्वराचा हेतू आपल्याला कळाला पाहिजे. तो हेतू आपण समजून घेऊन मग नामस्मरण करताना त्या आपल्या डोळ्या बंद केल्यानंतर आपल्या नजरेसमोर जेव्हा लीळा येते तेव्हा आपण तासनतास स्मरण करू. आपण आपल्याला विसरलो पाहिजे, आपण आपल्याला विसरत नाही. आपली गाठी जरी करत असेल तरी इकडं तिकडं लक्ष राहतं, पोरगा कुठं जातोय, नात कुठं जाती, नात कुठं जातात, सून काय काम करते, सारं आपलं लक्ष राहतं. आपण कसं परमेश्वराचं नामस्मरण करणार? ते परमेश्वरापर्यंत आपलं नाम कसं पोहोचणार? लीळा आठवली पाहिजे, चेष्टा आठवल्या पाहिजे, पण लीळा काय चेष्टा काय हेच आपल्याला माहीत नसेल तर परमेश्वराची प्राप्ती कशी होईल? कारण परमेश्वराने नामानीच वेद सांगितलं, म्हणजे नामानी आवड निर्माण होते. परमेश्वर सांगताय नामे वेद, नामानीच बोध निर्माण होतो, ज्ञान मिळतं. नामे बोध, नामानी साह्य होतं आणि नामानीच प्राप्ती पण होते. बघा किती सोपा आणि सरळ धर्म आहे आपला. आहे का काही करायची गरज? फक्त नामस्मरण करायचं, ते बी आपल्याच्याने होत नाही, पण ते नामस्मरण करायला सुद्धा आपल्याला ज्ञान असावं लागतं. त्या परमेश्वराविषयी आवडी निर्माण व्हावं लागते. ती आवडी प्रेम असेल तर आपण नामस्मरण करू. कोणाची आपल्याला आठवण येत नाही. ज्याच्याविषयी आवडी आहे, ज्याच्याविषयी प्रेम आहे, त्याचंच आपल्याला आठवण येते की नाही? त्याचंच आपण चिंतन करतो. काय करत असेल, जेवला असेल का नाही, जेवली असेल का नाही, जे बी आहे ते आपले संबंध जे आहे, कोणाबरोबर आपलीच्या मन जुळत नाही, कोणाबरोबर आपलं आवडी निर्माण होत नाही. त्या परमेश्वराविषयी आवडी निर्माण झाली तर परमेश्वराचं चिंतन कराल, तर परमेश्वराच्या लीळा आठवा, तर त्या नामस्मरणाला अर्थ आहे. त्या नामाने परमेश्वरापर्यंत ते पोचणार आहे. बरं, नाम तर सांगितलंय, परंतु वेळ पण सांगितली परमेश्वराने. आता शाळेची वेळ असते की नाही? का त्या वेळेत जर त्या मुलाला शाळेत गेला तर ते शाळेत बसून देते. नाही तर कधी जा कधी या असं थोडी असतं. शाळेला वेळ असते, गव्हर्नमेंटच्या ऑफिसला वेळ असते, आपल्या उठण्याला, झोपण्याला, खाण्याला, पिण्याला सर्व वेळा ठरलेल्या असतात. दात घासण्याला वेळ असते, आपलं सारं वेळ असतं. कधीतरी मागं पुढं होतं. तसं परमेश्वराने सुद्धा वेळ दिलेली आहे आणि ती वेळ आहे पहाटेची. पहाटे 3 ते 6. देव काय म्हणतात? किती खान किती झोपा असं नाही बाई. पहाटे उठा, प्रच्छादपारी उठा. ज्यावेळेस तुम्ही स्मरण करा त्यावेळेस तुमच्या हृदयात मी येईल. परमेश्वर आपल्या हृदयात आला पाहिजे. आणि तो हृदयात जर आला तर आपलं हृदय शुद्ध होईल. कारण धर्म हा आत्मशुद्धीशी निगडीत असल्यामुळं आपलं हृदय शुद्ध असलं पाहिजे. आपण आता भरपूर सकाळ संध्याकाळ तुम्ही इथं येऊन देवपूजा करतात, क्रिया करतात. बाबांनी सांगितली पंगत देऊन टाका, स्नान करायचे, जायचं. परंतु दुसऱ्याविषयी जर आपले विचार चांगले नसतील तर याचं वाटोळं होऊ द्या, याचं असं होऊ द्या, याचं तसं होऊ द्या, ही अशीच आहे, तो तसाच आहे, असं जर असेल तर तुम्ही किती वेळेस किती धार्मिकता केली त्याचा काय उपयोग आहे का? धार्मिकतेला मन शुद्ध असावं लागतं, बुद्धी शुद्ध असावं लागते, हृदय शुद्ध असावं लागतं. आणि हृदय शुद्ध कधी होईल? जेव्हा परमेश्वराचंच आपल्याला सतत आठवण येईल, सतत परमेश्वराचं चिंतन आपल्या हृदयात राहील, त्यावेळेस आपलं मन शुद्ध राहील. दुसऱ्याविषयी चांगला विचार करणं हा धर्म आहे. मग सासू असेल, सून असेल, जावा असतील, ननंद असेल, भाऊजाई असेल, सारे असतील, असं काही नाही की विशिष्ट नातं. भाऊ असेल, आपण इकडं धार्मिकता करायची आणि आपल्या हृदयामध्ये दुसऱ्याविषयी जर वाईट विचार असतील, वाईट भावना असेल, देवाने सांगितलंय मुंगीचंही वाईट चिंतायचं नाही आहे. मुक्तीची चाड ज्याला आहे, परमेश्वर प्राप्तीची त्याची इच्छा ज्याला आहे, त्यांनी मुंगीचं वाईट चिंतायचं नाही. मुंगीपेक्षा तर माणूस तर लय मोठा आहे, माणसापेक्षा तर आपलं नाथं लय मोठं आहे. परंतु आपण नाथं विसरून जातो सारं. का? तर आपण स्वार्थी झालेले, जीव स्वार्थी.
आणि स्वार्थीपण कशातून निर्माण होतं? अज्ञान आहे आपल्या मनामध्ये. आपल्याला काय भेटले आपल्याला जाणीवच नाही त्याची. एवढ्या सृष्टीमध्ये, एवढ्या अनंत जीवामध्ये, अनंत गर्दीमध्ये आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. आपल्याला परमेश्वर कळाला आहे, आपल्याकडे परमेश्वराचं नाम आहे. याची किंमत आपल्याला नसल्यामुळं आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकलेलो आहे. ती किंमत जर आपल्याला कळाली तर आपल्याला हे नको वाटतं, ते नको वाटतं, ते नको वाटतं, मला फक्त देव पाहिजे अशी भावना निर्माण होईल. परंतु ती भावना निर्माण का होत नाही? कारण देवाकडून आपल्याला देवच नाही पाहिजे. देवाला घेऊन काय करायचं? देवाकडून आपल्याला काय पाहिजे? मान पान, पैसा, अडका, घरं दारं, बंगले, गाड्या, आहे की नाही? देव जर मिळाला नाही, काहीच नाही मिळालं तर काय उपयोग आहे? तसं तुम्हाला सारं सोनं दिलं, खूप दागिने दिले, सौंदर्यच नाही, काय उपयोग आहे का त्याचं? ते म्हणले सौंदर्य पाहिजे, सोनं नाणं पाहिजे, दोन्ही पाहिजे. तसं परमेश्वराला आपल्याला प्राप्त करायचं आहे तर आपण म्हणतो परमेश्वराला घेऊन काय करायचं आहे? हे सारं भेटलं पाहिजे. कारण याच्यासाठी तर आपली भक्ती आहे. आजपर्यंत आपण भक्ती का केली? कशासाठी केली? स्थानं का केले? विडे का ठेवले? पंक्ती का केल्या? याच्यासाठी घरामध्ये सुख यावं. पण परमेश्वर काय म्हणतात? कर्मोशी सकळे पावे, कर्माने तुम्हाला भेटणारच आहे. परमेश्वराची भक्ती परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करायची असते. आणि प्राप्ती कशासाठी करायची आहे? तर आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे. जन्माला येतो, कर्म जोडतो, मरतो, परत जन्माला येतो, कर्म जोडतो, परत जातो नरकात. हे सारखं चालू आहे. हे थांबवायचं आहे म्हणून भक्ती करायची आहे. आणि त्या भक्तीचा उद्देश फक्त आणि फक्त काय आहे? जीवनमुक्ती. या जीवनमुक्तीच्या उद्देशाने आपण जर भक्ती केली तर मग परमेश्वराला समजून घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्ञानाने आपण प्राप्त करणं, ज्ञानाने प्राप्त करणं हे परमेश्वराला अपेक्षित आहे. कोणती गोष्ट तुम्हाला सांगितलं मी, कालही सांगितलं, आजही सांगितलं की ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट भेटत नाही. आणि ती चिकित्सा तुम्हाला डोकं नाही असं कोणी म्हणेल का? एखाद्याने जर म्हटलं सहजच गमतीत काय बिनडोक, तरी त्याला किती राग येतो, आपल्याला किती राग येतो. आपण म्हणतो डोकं नाही मला, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, सारी दुनिया त्याला आपण सांगतो. कारण भौतिक जगामध्ये आपण लावतो ना ते डोकं, प्रत्येक गोष्टीत लावतो. तुम्हाला कालच उदाहरण दिलं, 2 लुगडे घ्यायचे तर 2 साड्या घ्यायच्या तर 50 दुकानं पाहतो आणि 100 साड्या पाहतो आपण. त्या दुकानदाराला वरून ठरवून आणतो, जर घरी नेलं आणि घरच्यांना नाही आवडले तर परत बदलून देशील तर साडी आणतो, घेतो, नाही तर नेणार नाही. चिकित्सा किती काही दुकानात मार्केटमध्ये आणायला गेलो तर आपण किती चेक करतो, आपल्याला त्याच्यातलं काही माहीत नसतं. कळतं का आपल्याला? नॉलेज आहे का त्याचं? काही नाही. विनाकारण आपल्याला खूप कळतं असं दाखवतो आणि चेक करतो का? तर आपण फसू नये ही भावना असते की नाही? तसं धर्मामध्ये सुद्धा आपण फसू नये ही भावना तुमची असायला पाहिजे की नाही? मग फसणं म्हणजे काय आणि परमेश्वर प्राप्ती म्हणजे काय हे कळण्यासाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि म्हणून नाम तर आपल्याला भेटलं आहे, परंतु ते नाम कोणाचं आहे, कसं आहे, ते कसं घ्यावं, कधी घ्यावं, ती वेळ आपल्याला जर पकडता आली तर परमेश्वर आपल्या हातात येईल, अन्यथा नाही येणार. परमेश्वराला प्राप्त करायचं आहे तर परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टी ऐकावं लागतील की नाही? त्याच्या पद्धतीने चालावं लागेल की नाही? मला तुमच्या गावात यायचं आहे, बाबांनी सांगितलं तसंच यावं लागेल. नाही तर मी म्हणलं येऊ कोणत्या रस्त्याने चाललो इटकूर करीत आलो असतो का मी? योग्य रस्ता पकडावा लागेल की नाही? आणि हा योग्य रस्ता पकडायला मला वेळ पण द्यावा लागेल. मी नाशिकलाच बसलो असतो म्हणलो असतो इटकुरला जायचं, इटकुरं आलो असतो का? पोचलो असतो का? मला निघावं लागेल ना तिथून, गाडी स्टार्ट करावं लागेल, बसावं लागेल, गाडी चालवीत यावं लागेल, माहिती नाही तिथं विचारित यावं लागेल. म्हणजे 4 तास 5 तास 7 तास मला द्यावा लागेल, तेव्हा मी इथं पोचेल. तसं परमेश्वरापर्यंत प्राप्ती करायला नुसतं घरातच बसलो आपण नामस्मरण करत तर होईल का? परमेश्वराने सांगितलं घरातून बाहेर पडावं लागेल. आता घरातून बाहेर पडणं म्हणजे काय? मग पडलो ना बाबा, आलो ना सत्संगात. घरातून बाहेर पडणं म्हणजे काय? त्याग करणं. बरं, त्याग करायचा म्हणजे काय नेमका करायचा? मनातून भावना अटॅचमेंट सोडायची. बरं, आता आपले मुलं झाले, मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले, नाताचे तोंड पाहिलं, नातीचे तोंड पाहिलं, त्यांच्या लग्नाला आज चीर वगैरे फक्त खायचं राहिलेलं आहे, पाहायचं राहिलेलं आहे का? तुमच्याकडे आज चीर वगैरे राहतो का लग्नामध्ये? आजी झाली म्हणजे ते डॉमडोल वेगळाच राहतो, कोणी विचारो का न विचारो. लग्नाच्या वेळेस ते एकदम मोठं जोरात राहते आजीबाई, तेवढं राहिलंय फक्त. परंतु त्याच्यापेक्षा परमेश्वर खूप मोठा आहे. हे तर अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण तेच केलंय, त्यावेळेस हेच केलं, आज जे करतोय आणि उद्या तेच करणार. यदा कदाचित परमेश्वर प्राप्त नाही झाला तर, पण परमेश्वर प्राप्तीची आपल्याला संधी परमेश्वराने दिलेली आहे. धर्म हा खूप मोठं आव्हान आहे, ते एवढं सोपं नाही आहे. पण सोपं नसताना परमेश्वराने दिलेलं आहे तुम्हाला, कारण दया माया कृपा करून तो परमेश्वर भरलेला आहे. आपल्यावर तो परमेश्वर प्रेम करतो.
परमेश्वर म्हणतो मी सकळ जीवाचं चिंतन करेल. म्हणजे काय, सर्व जीवांवरती परमेश्वर प्रेम करतात. पण परमेश्वर काय म्हणतात, मला तर सारेच आवडतात, परंतु मी कोणाला आवडतो. आपल्याला देव आवडतो का विचारा बरं. आपल्याला देव नाही आवडत. आपल्याला देव आवडला असता ना तर इथं जागा नसती पुरली. देव आवडत नाही आपल्याला. देवाकडून सारं घ्यायला आवडतं, मात्र सर्व घ्यायला आवडतं आपल्याला, पण देव नाही आवडत. देवाला घेऊन करायचं काय. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, देव आवडला पाहिजे. देव आवडला तर आपल्याला या साऱ्या गोष्टी ना एकदम छोट्या छोट्या वाटतील. आपल्याला त्या नकोशा वाटतील, त्याग करावं असं वाटेल. देव कशाने भेटेल याची तळमळ निर्माण होईल. बरं, आता जबाबदारी संपली आहे, जबाबदारी काहीच राहिली नाही आहे, तरी मग त्यागाची भावना निर्माण झाली पाहिजे की नाही, इच्छा झाली पाहिजे की नाही. अरे त्याग करणं म्हणजे काही कपडे घातलं म्हणजे लगेच त्याग केला असंही नाही होत. पण घरामध्ये असताना सुद्धा ती भावना जर आपली निर्माण झाली की बाबा मी एवढे संसार केले, किती कामं केले, किती कष्ट केले. तुम्ही सांगत राहते आपल्या सुनायला आमच्या वेळेस काय काय होतं, तुमच्या वेळेस काय काय होतं. सुनाय सांगत आहे आमच्या नशिबाने आलं, तुम्हाला काय झालं. हां, तुमच्या वेळेस होतं तर तुम्ही केले कामं, आता आमच्या वेळेस नाही, मग आम्ही काय करायचं. तुमच्या वेळेस चुली होत्या, तुम्ही चुले केले, आता गॅस आले, मग काही सुनायला काय तुम्ही चुले लावायला लावलं का. ते ऐकणार आहे का. नाही आहे का. त्यांच्या नशिबाने ते तुम्हाला त्यांना भेटले. आपल्या नशिबाने उलट आपण कष्टात दिवस काढले. जुन्या लोकांचे खूप कष्टात दिवस गेले, खूप कामात दिवस गेले. त्या कष्टातून, त्या दुःखातून आपल्याला त्रस निर्माण झाला पाहिजे. पण आपल्याला त्रस निर्माणच होत नाही. आपल्याला आणखीन त्याची आवडी निर्माण होते, आणखीन गोडी निर्माण होती. का तर देव समजला नाही, देव कळाला नाही. देव जर समजला असता तर त्या संसाराचा त्रस निर्माण झाला असता. किती कष्ट केले, किती कामं केले, मळ्यांमध्ये किती चिखलात कामं केले, काय काय काम केलं. त्यावेळेस कष्ट होते. पहाटे 4ला उठावं लागायचं, ते दररोज चुली सारवावं लागायच्या. आता मी बी शेतकरी कुटुंबातलाच आहे, ग्रामीण भागातलाच आहे, सारं मला माहिती, मी सारे अनुभवलेले. डोक्यावर पाणी व्हायला लागायचं, 2-2 किलोमीटरवरती पाणी आणायचं. पाणी पण नुसते पिण्यासाठी नाही, आंघोळीला बी डोक्यावर बाया पाणी व्हायच्या. एवढा त्रास, एवढं दुःख, आणि परत गोड शब्द तर अजिबातच नाही. कारण पुरुषप्रधान संस्कृती, ती संस्कृती पुरुषप्रधान असल्यामुळे बायांना सुखत नव्हतं. आणि एवढा त्रास घेऊन सुद्धा आपल्याला जर त्रस होत नसेल तर याचा अर्थ देव आपल्याला किती कळाला आणि देव आपल्याला किती समजला. बरं, तुम्हाला देव कळाला, देव समजला आहे म्हणून ज्यांना कळालाच नाही, ज्यांना बोधच नाही आहे, त्यांचा तर विषयच नाही. ते तर खूप खूप लांब लांब आहे. काय करताय भक्ती, कशासाठी करताय, कोणाची करतोय, त्यातून काय भेटणार आहे, या काही प्रश्नाचं उत्तर नाही. या काही प्रश्नाचं उत्तर नाही. आपल्याला तरी निदान 4 गोष्टी समजल्या आहे, कळाल्या आहे. परमेश्वर कृपेने आपल्याला त्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्या रस्त्याने जात असताना जरी आपल्याला संसाराचा त्रस नसेल, दुःख नसेल, त्याग करण्याची भावना नसेल, वासना नसेल, इच्छा नसेल, परमेश्वर म्हणताय होईल का नाही होईल, हावतं धर, करील का नाही करील, मी करीन असं तर म्हण, आपली सुद्धा ती भावना नसते. एखादा मुलगा आपण शाळेत घालतो, आपण 10वीत पास झाला का त्याला आपल्याला बनवायचं असतं इंजिनियर. तो म्हणतो दादा माझं काही डोकं चालत नाही. अरे बाबा, डोकं चालत नाही असं नाही आहे, तुला क्लास लावतो, तुला चांगले ट्युशन लावतो, हे करतो, तू प्रयत्न तर कर, होईल का नाही होईल. 5 वर्षाचा आहे ना कोर्स, 6 वर्ष लागेल, 7 वर्ष लागेल, कारण आपलं स्वप्न काय, त्याला इंजिनियर बनवायचं. समजावतो की नाही आपण. तो म्हणतो मला हे जमणार नाही. अरे करायला सुरुवात तर कर ना, होईल ना, असं का नाही म्हणतो तू. अगोदरच नाही म्हटलं तर हरला काय लगेच. परमेश्वर सुद्धा म्हणतात मी होईल, भेटेल का नाही याचा विचार न करता हावतं धरा, इच्छा तर ठेवा, ती भावना तर निर्माण करा. ती भावना जरी निर्माण केली तरी परमेश्वर म्हणतात मी ती स्वीकारेल. परमेश्वर भावाचा सुखेला, भुकेला कोणाचा, भावाचा. आचार्य काय म्हणतात, भावहीन तो दैवहीन. भावच नाही आपल्या मनामध्ये. देव हवा ही भावना नाही, ही इच्छा नाही, ही वासना नाही. जरी यदा कदाचित मला देव हवा अशी मी वासना निर्माण केली, तुम्ही निर्माण केली, ती परमेश्वर प्राप्ती ही परमेश्वरावरती अवलंबून आहे. त्यांनी ठरवलं म्हणून आपल्याला बोध दिला, त्यांनी ठरवलं सृष्टीत आणलं, त्यांनी ठरवलं आपल्याला दैवराटीत आणलं, त्यांनी ठरवलं आपल्या जीवनामध्ये सुख आले, जे बी अडीअडचणी जे आहे आपल्या पूर्वकर्माने आलेले आहे, परंतु त्याच्या सुख परमेश्वराने आपल्याला पेरलं आहे. मग तोच आपल्याला जर प्राप्तीला नेणार आहे. परमेश्वर काय म्हणतात, तू उभा ठाकला शिपुरे, तू फक्त उभा तर राहा, होतं म्हण, इच्छा तर ठेव, वासना तर कर, मी नेईल ना तुला. परमेश्वरावरती जर निष्ठा असेल, भावना असेल, तर ती वासना निर्माण करणं काही अवघड. त्याला आहे पैसे लागतात का, त्याला काही इच्छा लागतात का, नाही. अनेक वेळा आपण विडे वाहिले कमी केले का. प्रत्येकाने जर विचार केला तर एक ट्रक नारळभर विडे वाहिलेले असतील. हायगच नाही विड्याच्या बाबतीत आपण.
प्रत्येक स्थानावर विडा. इथं अमावस्या पौर्णिमेला कोण कोणी विडा आणतं हात वर करावर? सारेच आणत असतील म्हणून कोणीच हात नाही वर केला. मला माहिती आहे ना. परंतु हे पाहिजे म्हणून विडा, तो पाहिजे म्हणून विडा. दृष्टभर मागितलं ना, एकदा विडा ठेवा ना, देवा तू मला पाहिजे. सारं भेटलं, सारं भेटलं. घर भेटलं, दार भेटले, मुलं भेटले, सुनं भेटले, नातू भेटले, नाती भेटल्या. समाजात मान पान पैसा अडका खाऊन पिऊन आम्ही सुखी आहे आता देवा तुझ्या कृपेने. आता काही नको, आता फक्त तू पाहिजे. असा विडा ठेवणार आहे का तुम्ही? कधी ठेवणार आहे का नाही? भावना ठेवणार आहे का नाही? वासना ठेवणार आहे का नाही? देव म्हणता कधीतरी तर समाधान निर्माण करा, कधीतरी थांबा या गोष्टी. बरं कधी थांबायचं आहे? तरुण वयात थांबायचं आहे का? नाही, सारं झाल्यावर थांबायचं आहे. तरी तुमच्याच्याने जर थांबणं होत नसेल तर परमेश्वरांनी बोध देऊन काय उपयोग केला? परमेश्वराचं नाम तुमच्याकडे असण्याला काय उपयोग झाला? तुम्ही दैवराटीचे आहात, उपदेशी आहात, त्याला काही उपयोग झाला? काही उपयोग नाही झाला. म्हणून ही वासना, ही भावना, परमेश्वर व्हावा ही प्रवृत्ती निर्माण होणं म्हणजे परमेश्वराच्या खऱ्या दैवराटीला, खऱ्या भक्तीला आपण लागणं. संकल्प सोडायचा आहे आपल्याला. कशाचा संकल्प सोडायचा आहे? माझी जबाबदारी संपेल द्यावा, तेव्हा मी तुझा होईल, तेव्हा तुझा होण्याचा प्रयत्न करेल. माझ्या अडीअडचणी दूर करा, संकट दूर करा, तेव्हा मी तुझा होईल. बरं होईल का नाही होईल नंतरचा विषय, उद्याचा भाव आहे, उद्याची गोष्ट आहे. परंतु आज तर इच्छा ठेवता की नाही? तुम्ही ठेवू शकता की नाही? त्याच्यामुळं त्यागाशिवाय परमेश्वर भेटत नाही. आणि त्याग काय खूप मोठा नसतो, क्षणोक्षणी त्याग करायचा आहे. नाहीतरी आज आपण काल काय जेवत होतो, तरुण वयात काय जेवत होतो, आता खाऊ शकतो का? पचू शकतं का आपल्याला? नाही. कामं करू शकत नाही, तशी बुद्धीचा विचार करू शकत नाही. घरामध्ये आपली चालायची, आता चालती का? नाही चालत. काय डोकं लावायचं? घरचे काय म्हणतात? अहो तुमचे दिवस संपले आता, तेव्हाच काळ वेगळा होता, आता ऐका तुम्ही, जरा शांत बसा म्हणतात की नाही? मग ते शांत बसा म्हणतात, तरी शांत बसा. तरी आपण म्हणतो ऐक मी बाप आहे का तू बाप आहे? त्यातून परत भांडणं कजा. मग आपण दैवराटीचे आहोत का? बरं, झाला घरातला विषय, हा झाला घरातला विषय. परमेश्वराने प्रेम करायला लावलेलं आहे. तुम्ही अच्युत गोत्री, परमप्रीती करा. मग अच्युत गोत्र म्हणजे काय? परमेश्वराची. सारी सृष्टी जर परमेश्वराने निर्माण केलेली आहे तर सर्वांनाच परमेश्वराने या सृष्टीत आणलं आहे ना. काही लोक अज्ञानी असतात. आपण हे लहान आपल्या घरामध्ये 2 मुलं असतात, एक लहान असतं एक मोठा असतो. कशावरून तरी भांडण होतं. आपण काय म्हणतो? अरे तो लहान आहे जाऊ दे, आहे की नाही? अज्ञान आहे जाऊ दे. म्हणजे लहान याची कड आपण घेतो की नाही जास्त करून. तसं शेजारी पाजारी जे अन्य लोक आहे तुमचे ते अज्ञानी आहे. परमेश्वर तुम्हाला सांगता अरे ते अज्ञानी जाऊ दे, पण आपली त्याच्याबरोबर भांडणं आहे. गल्लीमध्ये एक मानभाव घर राहतं आणि साऱ्या गल्लीशी भांडण राहतं. तो मानभाव नसतो. मानभाव प्रेमळ, चांगलं बोलणारा, दुसऱ्याला मदत करणारा, सहकार्य करणारा, दुसऱ्याविषयी चांगला विचार करणारा, तो मानभाव असतो. तुम्ही एक वेळेस मंदिरात येणं कमी करा, काय हरकत नाही, पण तुमची भावना, तुमची विचारधारा, तुमची हृदय शुद्ध ठेवा. बाजूचे लोक म्हटले पाहिजे का अरे मानभाव खूप चांगले असतात बरं का, प्रेमळ बोलतात, गोड बोलतात, मदत करतात, कोणाविषयी वाईट चिंतत नाही, कोणाविषयी वाईट बोलत नाही, असे लोक म्हटले पाहिजे. घरातले नाही म्हणत ती गोष्ट वेगळी, लोक तर म्हणत. लोक म्हणतील ना, ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल का, तर हे वाईट म्हटले नाही पाहिजे, हे वाईट म्हटले तर देव मला कसं जवळ करील. कारण हे कनेक्शन देवाशी निगडीत आहे. आम्ही कपडे घातले ना, आम्ही चांगलं वागत नसेल, आम्ही चांगलं बोलत नसेल, आम्ही चांगलं राहत नसेल, आम्हाला देव कसा होईल. इथं माणूस माणसाशी चांगला वागत नसेल तर तो देवाशी कसा वागेल. सारंग पंडिताला च्या बाबतीत बाईसांना देव हेच म्हणताय, पहिले येत बुद्धी व्हावी, पहिले माझ्यावरती बुद्धी आली पाहिजे, तर मग परिवारावरती येईल. पहिले परमेश्वर कळायला पाहिजे, मग आपल्या भावनेमध्ये, आपल्या विचारामध्ये बदल होईल, आपल्या दृष्टीमध्ये बदल होईल, आणि ती दृष्टी आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. म्हणून वासना निर्माण झाली पाहिजे की तोची व्हावं, तोची भेटावं. आपण म्हणतो, परंतु परमेश्वर व्हावा असं आपण कधीच म्हटलेलं नाही. म्हटलेलं आहे का कोणी? सांगा बरं. तुम्ही असा कितीतरी स्थानं केले, कोणत्या तरी स्थानावरती बा देव व्हावा, माझा त्याग घडावा, मला देवाचं प्रेम भेटावं, ज्ञान व्हावं, याच्यासाठी विडा वाहिला आहे कोणी? हातवर करा बरं. तुम्ही विडा वाहिला आहे, बरं, चांगली गोष्ट आहे. मग आता परत संकल्प सोडून घेऊ आज आपण.
कधीतरी तुम्ही उपकार बरेच वेळा केले असतील ना, मग देव व्हावा, देवाने तो स्वीकारावा, देवाचं प्रेम मला मिळावं, त्यासाठी कधी उपकार केला आहे का तुम्ही? उपकार करतो आपण, परंतु हेतू भावना आहे, कोणता हेतू आहे, कोणती भावना आहे? देव मिळावा ही भावना नाही, हा हेतू नाही. म्हणून आपण याच्या बाहेर पडलो पाहिजे. जे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख अडी अडचणी ज्या आल्या ना, ते आपण मिळवलेलं आहे. उलट परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला त्याला सहाय्य होतं आणि त्या सहाय्यातून आपल्याला जे दुःख आहे ते अगदी 1% भेटतं. का? तर आपण परमेश्वराचे आहोत. परमेश्वराची नजर आपल्यावरती आहे, त्या परमेश्वराचं सहाय्य आपल्याला भेटत राहतं. हे करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जर आपलं कर्म नसेल, आपली भक्ती नसेल, तर आपल्याला परमेश्वर कसा भेटेल? परंतु परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जरी नसलं तरी आपले मात्र चालू आहे ना, भक्ती चालू आहे, विडे चालू आहे, अन्नदान चालू आहे, स्थानवंदन चालू आहे, हे चालू आहे. मग यातून काहीच भेटणार नाही का? यातून संस्कार भेटेल. हा संस्कार आहे आणि त्या संस्कारातून आपल्याला ते भेटत राहील. जसं आपली गाय खुट्ट्याला बांधते बघा, खुट्ट्याला आपण गाय बांधलेली असते, ती सुटण्यासाठी काय करते? त्या खुट्ट्याभोवती फिरते की नाही? मग ती सुटते का? सुटेल का? ती उलट तिचा पाश आवळला जाईल, तिचं नरडं दाबलं जाईल, मरण्याची शक्यता आहे की नाही? तिला आपण ज्यांनी बांधलंय त्यांनी सोडवलं तर सुटेल, अन्यथा सुटेल का? तसं आपण ह्या कर्मच्या गतीमध्ये अडकलेलो आहे. कर्माने बंदिनी मनुष्य लोक, कर्माने जीव बांधल्या गेलेला आहे. अनादि अविद्युक्त जीव आहे, त्याचा छेद झाल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि मग आपण जे करतोय धार्मिकता ही खुट्याला बांधलेल्या गायीसारखी आहे. आपण उलट पाश आवळण्याची शक्यता आहे. का? जर यदा कदाचित तुम्ही आता खूप धार्मिकता करताय, स्मरण करताय, चिंतन करताय, स्थानं करताय, अन्नदान करताय, सर्व करताय की नाही, पण परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने नाही येते. अधिक कर्म जोडणार, पाश आवळणार, नरकात जाणार, दुःख आहेच. म्हणजे दैवराटी देऊन काय उपयोग झाला का? बोध देऊन काय उपयोग झाला का? नाम करून काय उपयोग झाला का? तर संस्कार राहील. आणि ती परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं तो काय करल? प्रयत्न करेल. परंतु आपला हात पाहिजे की नाही? आपण एखाद्या मुलाला हात देत असलो, मदत करायला, गटार आहे त्यातून उडी मारायची, त्याला आपण हात दिला, त्याने हात दिला तर आपण त्याला इकडे खेचू ना. आपण हात दिला पण तो हातच देत नाही, खेचू शकतो का? तसं परमेश्वर आता ती वास्त पहा फक्त परमेश्वर प्राप्तीची, तर मग मी तुला असाच काढून घेऊन जाईल. परंतु आपली ती वासना निर्माण होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. जशी ती गाय सुटण्यासाठी फिरत असते, तसं आपणही बी सुटण्यासाठी फिरतोय. परंतु नेमके अचूक काय जर ते केलं तर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला भेटणार आहे, परमेश्वर आपल्याला भेटणार आहे. तो मिळवणं खूप अवघड विषय नाही, कारण ज्या अर्थी आपल्याला परमेश्वर समजलाय, कळालाय, त्या अर्थी आपल्याला मिळू शकतो. ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ज्याला कळालाच नाही, ज्याला समजलाच नाही, त्याच्यासाठी अवघड आहे, कारण त्याला आता शोधावं लागणार आहे, सापडावं लागणार आहे. अनेक संत येऊन गेले, त्या संतांनी बी परमेश्वर सांगितलं आहे, परंतु आपण त्या संतांनाच देव करून टाकलं. समाजामध्ये ते चालतं. आता मी खूप चांगला बोलतो, लगे तुम्हीच जर मला देव म्हणायला लागले तर हे तुमचं अज्ञान आहे. परमेश्वर आता परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी ठेवू नका. परमेश्वर परमेश्वर आहे, जीव जीव आहे. ही भावना आपल्याला क्लिअर होण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ती ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून आपण सकाळी बघितलं, वज्रकिटकेचा दृष्टाने अंदाज आणि भक्ती आपल्याला करून काहीच उपयोग नाही. आपल्याला तंतोतंत पाहिजे. बघा, कोणत्या वेळेस तुम्ही कोणतं फवारणी करायची, कोणत्या याच्यावरती, हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणती फवारणी करून काय उपयोग आहे का? पेरणीच केलेली नाही, तणनाशक मारून काय उपयोग आहे का? पेरणी केल्यानंतर जेव्हा उगतं तेव्हा तणनाशक मारावं लागतं, नाही तर तेव्हा औषध वाया जातं. म्हणजे कोणत्या वेळेस काय करायचं हे जर आपल्याला नाही कळालं ना, अंदाजानेच आपण शेती करायला लागलो, अंदाजाने स्वयंपाक तुम्ही करायला लागले, होईल का चांगलं? अंदाजाने कोणतीच गोष्ट थोडी करा, व्यवस्थित करा, ज्ञान घेऊन करा. ज्ञान खूप मोठं असतं असं काही नाही. आजकाल तर इतकं सोपं आहे, या यूट्यूबच्या माध्यमातून लोक अभ्यास करतात, सत्संग ऐकतात, पण ती आवड असली पाहिजे. मोबाईलमध्ये तर आपण साऱ्याच गोष्टी ऐकतो, गाणे. एक तर मोबाईल आपल्या हातात पोरं देतच नाही, पोरंच आपले पळी तिंडत घेतीच नाही. आणि आपण जर लावलं तर आपल्याला आवड नाही, आपण म्हणतो काय तू काय पाहतो, मी तेच पाहतो. कोणत्याही गोष्टीचा चांगला वापर करता आला पाहिजे. त्याच्यासाठी चांगले विचार, चांगली भावना, ऊर्ध्वगतीचा विचार असला पाहिजे. धर्मप्राप्ती, परमेश्वर प्राप्ती ही वरती जाण्याचं काम आहे, वरती करण्याचं काम आहे. जसं पाणी जर खालून वरती न्यायचं असेल तर आपल्याला किती उद्योग करावे लागतात. मोटर आणा, पाईपलाईन करा, तेव्हा
पाणी वरती जातं, वरचं पाणी खाली आणायचं असेल तर काही लागतं का? काहीच लागत नाही. तसं वाईट विचार करायचा असेल ना तर काहीच लागत नाही, ते आपोआप येतं. लहान मुलांना शाळेत शिव्या शिकवल्या का? आईवडिलांनी शिव्या शिकवल्या का? ते कुठून शिकले मग? त्यांच्या मुळातच असतं. आपल्याला बी काय आपल्या आईवडिलांनी चांगले संस्कार नाही लावले का? तरी मग आपल्या मनामध्ये भावना वाईट का येतात? तर त्या मुळातच आपल्यामध्ये आहे. ते उर्ध करायचं, चांगला विचार करायचा, चांगलं चिंतन करायचं आणि चांगल्या कृतीवर जायचं. हा म्हणजे धर्म आहे. वाईट तर ते नॅचरल आहे, सर्वच करतात. त्याच्यामुळे त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सकाळी मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोधकथा सांगितल्या, आपण कसा विचार करतो, धर्म काय आहे, कशा पद्धतीनं आहे, कशासाठी आपल्याला मिळाला आहे, हे जर आपण विचार केला तरच आपल्याला त्यातून प्राप्ती होत असते. 2 मित्र असतात आणि हे 2 मित्र एका हॉस्टेलला असतात शिकायसाठी हॉस्टेल असल्यामुळं मग बरोबर क्लासला जाणं, बरोबर कॉलेजला जाणं, बरोबर अभ्यास करणं सर्व आलंच. पण एकदा ते असेच ट्युशनला जात असताना रूमच्या बऱ्याच लांब गेल्यानंतर रूम भाड्याने घेतलेली होती. एका मित्राच्या लक्षात काय आलं की लाईट पण चालू आहे, फॅन पण चालू आहे, आपण ते बंद करून यायला पाहिजे होतं. दुसरा काय म्हणतो, आपल्याला काय करायचं आहे, ती भाड्याने घेतलेली, आपण भाडं देतोय, आपली थोडी लाईट बिल जळती. दुसरा काय म्हणतो, हे चुकीचं आहे, चांगलं नाही, चांगले संस्कार आहे, तो काय विचार करेल, दुसऱ्याचा विचार करा, तो ते चांगलं नाही आहे, चुकीचं आहे. म्हणे हो तुला काय करायचं कर, मी चाललो, मला काही घेणं नाही. तो गेला निघून. हा रिटर्न आला, दरवाजा उघडला, फॅन बंद केला, लाईट बंद केली, मग ट्युशनला गेला. लेट झाला, त्याला तिथं शिक्षक बोलले पण, अपमानित पण केलं, परंतु त्याला समाधान काय होतं, कमी चांगलं काम केलं. भविष्यात ते मोठे झाल्यानंतर हा कंपनीचा मालक झाला ना, नोकर राहिला. याची कंपनी सुटली, याने ॲप्लिकेशन केलं, याच्याच कंपनीत तो कामाला आला. आणि मग मित्र असल्यामुळं त्याला कामावर घेतलं. पण गप्पा मारता म्हणे, अरे आपण एकाच कॉलेजला शिकलो, एकाच वर्गात शिकलो, एकाच मेसमध्ये खाल्लं, ट्युशन एकदाच, पेपर तर तू मालक झाला आणि मी नोकर राहिलो. म्हणे विचारामध्ये फरक आहे. तुला आठवतं का म्हणे असं झालं होतं म्हणे, मी ती रूम माझी समजलो होतो आणि तू काय म्हटलं होतं, मी भाड्याने. तसं धर्म आपला, परमेश्वर आपल्या मुक्तीसाठी आहे हे आपण समजलो तर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ. नाही तर काय करायचं, चाललंय ना संसारात, मस्त आहे ना, काही घेणं आहे का? आणि त्यातून आपण पैसे कमवून पैशातून धार्मिकता करायला पाहणं म्हणजे धर्म भेटत नसतो, भेटणार नाही. देवाच्याही सन्निधानात काय श्रीमंत लोक कमी होते का? त्याचं आता पुढं येणारच आहे. राजा रामदेवचा जो खजिनदार होता गदोनायक, तो किती श्रीमंत असेल विचार करा. त्यांनी देवाला एकदा विनंती केली आणि घरी बोलवलं. त्याला विनंतीला मान देऊन घरी देव गेले आणि सुवर्ण पुष्पांनी, सोनं नाणं माणिक हिरे मोती परमेश्वराची त्यांनी पूजा केली. खुश झाला, देवाची पूजा केल्या समोर बसला. म्हणे देवा अजूनही कितीतरी माझ्याकडं सोनं आहे, काय श्रीमंती म्हणे, मी त्याची अजून पूजा करतो, मग मला देव होईल का? म्हणले अरे येडा, राजापेक्षा तर तुझ्याकडे सोनं नसेल ना, आणि कोणत्या राजाला वाटत नाही का मला देवावं? पुत्र संपत्ती द्रव्य संपत्तीनी परमेश्वर भेटत नाही म्हटले. आपण त्याच्यातच अडकलो, माझं करत बसलो. बरं कर्तव्य आहे, ड्युटी आहे, आपण केली ना, आणि आता परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने तरी विचार केला पाहिजे की नाही. म्हणले पैशाने श्रीमंतीनं देव भेटत नसतो. मग देव कशाने भेटत असतो? देवाने सांगितलेल्या परीनं. ते म्हणतात इथं येऊन तुम्ही कपाळ फोडलं तर कपाळ मोक्ष होईल, देव भेटेल का? देवाने देवाची परी जी सांगितलेली ती परी काय आहे, तो रस्ता कोणता आहे, ती ज्ञान कोणतं आहे, त्यातून जर मिळवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला देव भेटेल. आणि देव मिळवण्यासाठी सृष्टीची निर्मिती केलेली आहे. देवाच्या प्राप्तीसाठीच आपल्याला जन्माला आणलेलं आहे. देवाच्या प्राप्तीसाठीच परमेश्वराने आपल्याला बोध दिला, आपण उपदेश घेतलेला आहे. आणि देवाच्या प्राप्तीसाठीच आपण भक्ती पण करतोय. परंतु आपण रस्ता चुकलोय, आपल्याला माहीत नाही नेमकं आपण कशासाठी करतोय. हे तर कर्मवश आहे. कानशीच्या ब्राह्मणाला सांगितलं कर्मवश तुला भेटणारच आहे बाळा, याच्यासाठी तुला काही करायची गरज नाही आहे. तुझ्या कर्मात असेल तर बघा, कोणती तरी कंपनी आहे का ॲडव्हान्स पेमेंट देते आणि नंतर काम करते, असं आहे कधीच होत नाही. महिनाभर काम करावं लागतं, नंतर पेमेंट भेटतं. तसं पाठीमागच्या कर्माने आपल्याला जीवन भेटलेलं आहे. आज जे कराल तर देव भेटणार आहे. देवाच्या अनुषंगाने केलं तर देव भेटणार आहे. आज पेराल तर उगवणार आहे ना, पेरलंच नाही तर उगल कसं काय? ते पेरलं
तर उगणार आहे, त्याच्यातून 4 पैसे भेटणार आहे. तसंच आज केलं तर मग करायचं काय नेमकं. आणि सोपा धर्म सांगितलेला आहे, तो बी जर आपल्याच्यानी होत नसेल तर अवघड तर देवाने सांगितलं असतं तर मग शक्यच नाही. आणि आपल्याला 50% आपण बाजी मारलेली आहे. आपल्याला फक्त वासना करण्याची इच्छा आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे. अभ्यास खूप मोठा नसतो. परमेश्वराने सांगितलं ते महादायसा एकदा देवाला म्हणते की देवा आचार्य आले का, सेवा आहे त्यांनाच, ज्ञान आहे त्यांनाच, आम्हाला काहीच नाही. म्हणे बाई तुम्ही जीव जाणता म्हणे, हो देवता जाणता, हो प्रपंच जाणता, हो परमेश्वर जाणता म्हणे, याच्या व्यतिरिक्त काही जाण नाही का म्हटले. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या 4 खांबांवरती परमेश्वराचा धर्म उभा आहे. ते जाणणं म्हणजे ज्ञान होणं. जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने जीव सांगितला, जीवाला केंद्रस्थानी ठेवून देवता सांगितल्या, प्रपंच सांगितला, परमेश्वर सांगितला. हा अभ्यास खूप मोठा आहे, परंतु थोडा थेंबे थेंबे तळे साचे, थोडं समजून घेतलं पाहिजे. इच्छा ठेवली पाहिजे, भावना ठेवली पाहिजे, तुमच्या मनातले प्रश्न क्लिअर झाले पाहिजे. एकदा क्लिअर झाले प्रश्न का मगच तुम्ही व्यवस्थितपणे ते करू शकता की नाही. मनात शंका आहे, द्विधा मनस्थिती आहे, संभ्रमावस्था आहे, होईल का नाही होईल, कोणी पाहिलं, अशा शंका जर असेल तर देव होईल का. शंकाच नाही पाहिजे देवावरती. देवावरती शंका कधी नाही राहणार आहे जेव्हा ज्ञान पुरेपूर असेल तर. म्हणून धर्म ज्ञान हा खूप मोठा विषय नाही आहे. या 4ही पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघणं आणि परमेश्वर का आणि कशासाठी याचा विचार करून त्यावरती चालणं हाच धर्म आहे. मग आता तुमच्या आता बऱ्याचशा जबाबदाऱ्या मिटल्या, सारंच भेटलं आहे, आज कोण संकल्प सोडतं. मग संकल्प काय सोडायचा माहिती आहे, लगेच दीक्षा नाही घ्यायची आहे, लगेच त्याग नाही करायचा आहे. कोणती जबाबदारी असेल, अडथळे असेल तिथे दूर करा याची प्रार्थना करायची आहे. तुम्हाला देव पाहिजे का नाही, कोणाला देव पाहिजे हात वर करा. एकच बाई आहे, या आल्या कशाला, इकडं तर काही जेवणाचा कार्यक्रम ठेवेल नाही बाबांनी, तुम्ही कशाला आले. मग ज्यांना देव पाहिजे त्यांनीच सत्संगाला या ना. मग ज्यांना देव नाही पाहिजे तर त्यांनी सत्संगाला येऊन काय उपयोग आहे. पाहिजे आणि मग कशाने भेटल हे तर मी सांगू राहिलो. ती वासना करायची फक्त. देव जर पाहिजे त्याच्यासाठीच भक्ती आहे. सारं जर आपल्याला देवाने दिलेलं आहे तर आता फक्त देवच मिळवायचा राहिला, बरोबर की नाही. सारं तर मिळालं आहे, आता देवच मिळवायचा राहिला ना. त्याच्यासाठी मग संकल्प सोडायला काय अडचण आहे की देवा माझ्या जीवनातले अडथळे दूर कर, माझ्या अडचणी दूर कर, माझ्या जबाबदाऱ्या काय असतील त्या पार कर. म्हणजे फायदा तुमचा आहे, देवाचा आहे का. अर्जुन परमेश्वराचा होता. अर्जुनाला मारायला कमी लोक होते का. 100 कौरव, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, 100 बडकर एक राजे. अर्जुनाच्या केसाला तरी धक्का लागला का. का तर परमेश्वर त्याच्याबरोबर होता. उद्या तुमचं काय होणार आहे तुम्हाला काय माहिती आहे. पण परमेश्वराला सांगितलंय का देवा तू मिळाल्याशिवाय मला नेऊ नको, तर जबाबदारी देवाची वाढली का तुमची. फायदा तुमचा झाला का देवाचा. मग फक्त संकल्प सोडायचा आहे का देवा जोपर्यंत मी अनुसरत नाही, त्याग करत नाही, तुझा होत नाही, तोपर्यंत माझे संकट दूर कर, मला सहाय्य कर आणि माझ्या जीवनामध्ये ती वेळ येऊ दे. याच्यासाठी फक्त संकल्प सोडायचा आहे. अवघड विषय आहे का. वासना करायची आहे फक्त. असे तर विडे भरपूर ठेवलेले, तो विडा ठेवायचा आहे फक्त. कोण ठेवतं मग. ही ताई एकटी तयारच आहे, बाकीचं काही घेणं नाही. देव पाहिजे परंतु संकल्प नको बाबा, विडे अजिबात नको. खाय प्यायचे दिवस आले ना आता तुम्ही काय हे करायला लावून राहिले. असं काही नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला घरच्याचं दडपण असेल, इच्छा असेल, इच्छा तर ठेवा, मनात भावना तर निर्माण करा, पहाटे उठा, स्मरण करा. संसारासाठी किती वेळा रडलो आपण, हे पाहिजे ते पाहिजे, दुःख केलं. देव मिळावा म्हणून रडा, देव मिळावा म्हणून प्रार्थना करा, आवळा त्याला. लहान मुलाला सुद्धा समजावायचं, त्याला त्याच्यासारखं व्हावं लागतं की नाही. तो रडायला लागला का त्याच्यासारखं व्हावं लागतं, तेव्हा तो गप्प बसतो. तसं परमेश्वरासारखं तर एकदा होऊन पहा, बघा देव आपल्याला भेटेल की नाही. ती नुसती एक झलक, एक प्रचिती जरी भेटली तरी आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल, शांतता निर्माण होईल, स्वस्थता निर्माण होईल. आपल्याला देव भेटला आहे एवढा मोठा, तरी जर आपण त्रस्त असेल, आपल्या विचारामध्ये ती भावना नसेल, तर त्या परमेश्वर समजण्याला, उपदेश घेण्याला आणि त्या नामस्मरणाला काय अर्थ नाही. स्वस्थता पाहिजे, स्वस्थ चित्त. स्वस्थ चित्त जर असेल तर स्मरण कराल, स्वस्थ चित्त असेल तर तुम्ही व्यवस्थित 4 गोष्टी ऐकाल. आता तुम्ही इथं आले, तुमच्या मनामध्ये स्वस्थ चित्त असेल तर तुम्ही ऐकताय, मी सांगतोय, तुम्हाला कळतंय. परंतु तुम्ही इथं बसले तरी बाबाचं कधी होईल आणि घरी जायचं आणि भांडे घासायचे राहिले आणि झाडायचं राहिलं, असं जर म्हणत राहिलं तर तुमच्या डोक्यात उतरल का ते.
जिथं गेले तिथं स्वस्त चित्त, त्या मिनिटापुरतं त्या वेळेपुरतं. घरी गेले तर घरचं काम करा, इथं आले तर इथलाच विचार करा, बाकी विचार करू नका. देव मिळावा याच्यासाठी फक्त प्रयत्न करा आणि विचार करा. पुरुष मंडळीमध्ये कोणीच नाही. हो खाय प्यायचे दिवस आहे. समाज काय म्हणेल, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, भाऊबंद काय म्हणतील, आहे की नाही. देव काय म्हणेल याची काही मतलब नाही. देव कोणी पाहिलं आहे, देव कोणाला पाहिजे, कशासाठी पाहिजे. देवाकडून तर सारं देव कृपा आहे. आम्ही उपदेशी झालो, आमचा बंगला झाला. आम्ही उपदेश झालो, आमच्या गाडी आली. आम्ही उपदेशी झालो, आमच्या घरामध्ये सर्व बरकत आली. मग आता काय झालं पाहिजे. देवाने हे सारं त्याच्यासाठी दिलं आहे की कधीतरी तू समाधानी होशील, कधीतरी म्हणशील का देवा आता मला सारं भेटलं, आता फक्त तू पाहिजे. पण ती बी भावना जर आपली होत नसेल तर आपली सृष्टी आपली वाया जाईल, आपला जन्म वाया जाईल. असे अनंत जन्म वाया गेले, आपण अनंत सृष्ट्या वाया गेल्या, त्या वाया जायला नको. म्हणून आपण धार्मिकता करतो, धर्म करतो आहे. लक्षात घ्या, खूप मोठा धर्म नाही आहे. परमार्ग तुमचं जीवन, उठता बसता बोलता खाता पिता आपण आपली धार्मिकता करू शकतो. त्यावरती उद्या चिंतन करणारच आहोत की तुम्ही ह्या संसारामध्ये राहत असताना धार्मिकता कशी सांभाळू शकता, आचार कसा करू शकता, त्याग कसा करू शकता, ह्याच कपड्यामध्ये धार्मिकता कशी पाळायची असते हे मी तुम्हाला सांगेन. खूप मोठा धर्म नाही आहे. तुम्हाला वाटतं की आचार त्याग हे साधू लोकांचं काम आहे, त्यांनी कपडे बदल, त्यांना काय काम आहे त्यांनी करायचं. तसं नाही आहे. लहान मुलाला आपण शाळेत पहिल्यांदी 6 वर्षातच का घालतो, त्याच्यावर संस्कार लागावे म्हणून ना. नाहीतर मग 10वीचं पूर्ण मोठं व्हावं द्या, 17 वर्षाचं डायरेक्ट 10वीत घाला, चालेल का. असं नाही करता येत ना. असं तो लगेच चालायला लागतं का. लहान मुलगा आहे बघा, पहिले उलटं पालटं पडतं, मग धडपडतं, रांगतं, मग चालतं पडतं चालतं, मग हळूहळू चालायला लागतं, घरात पळतं, मग गल्लीत पळल, मग गावात पळल. डायरेक्ट होतं का कधी असं. तसं धर्मसुद्धा अशा पद्धतीनं थोडा थोडा सांभाळत आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. तो रस्ता आपल्याला भेटला आहे. एखाद्याला रस्ताच नसेल तो चालून काय उपयोग आहे. तुम्हाला रस्ता तरी भेटला आहे, तुमच्या जीवनाचं ध्येय तरी कळालं आहे तुम्हाला. त्या रस्त्याने फक्त तुम्हाला पावलं टाकायचे, चालायला सुरुवात करायची. परंतु परमेश्वर काय म्हणता, प्रयत्न करी तर मी सहाय्य करील. त्या पद्धतीनं फक्त प्रयत्न करायचा, हाव धरायची, इच्छा ठेवायची, वासना करायची. याच्या व्यतिरिक्त धर्म खूप मोठा नसतो. आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे, भ्रम आहे, भीती आहे धर्माविषयी, ती आपल्या डोक्यातून निघून गेली पाहिजे. याचं कारण का, तर ज्ञानाशिवाय ते होऊ शकत नाही. आणि ज्ञान असेल तर आपल्या मनातून आपोआपच निघून जाईल. कोणाच्या मनामध्ये काही शंका असेल तर सांगा. काही प्रश्न आहे का तुमच्या मनामध्ये. प्रश्नच नाही हो, हाच मोठा प्रश्न आहे आमच्या मनामध्ये. आपल्याला प्रश्नच पडत नाही. काय प्रश्न विचारा हे समजत नाही. हां सांसारिक गोष्टी त्या विचारल्या तर बाबा मी काय सांगतो ऐका. कारण भांडवलच भांडवल आहे. सुनाविषयी, नातेवाईकांविषयी, भाऊबंदकाविषयी, गावाविषयी, नातेवाईक समाजाविषयी तुमच्याकडं भांडवलच भांडवल. देवाविषयी काही सांगायला वेळ नाही, विचारायला वेळ नाही, समजत नाही, कळत नाही. मात्र उपदेशी आहोत, धार्मिकता तर करतोय आपण. हां तेच तर सांगतोय आम्ही त्यांना जीव तोडून. भक्ती आणि मुक्तीचा मार्ग तुम्हाला दाखवला ना मी, दुसरं काही सांगितलं का. भक्तीचा आणि मुक्तीचा मार्गाला सुरुवातच इथून होते, वासना. भक्ती काय करावी, भक्ती करून काय मिळते, भक्ती करून मुक्ती काय मिळते, मग मुक्ती करून काय मिळतं. मग सांगितलं ना त्यांना, मुक्ती जलवृत्तीच्या फेऱ्यातून, दुःखातून आलं का लक्षात, त्यातून बाहेर पडायचं आहे. कारण तुम्हाला कालच सांगितलं ना, संसार तुम्हीच करताय काय. कुत्र्यालाही संसार असतो, मांजरालाही संसार असतो, मुंगीलाही संसार असतो. बरं आत्ताच केले का, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. आत्ता कोणतं, आता ते गेलं ना वडाचं, वट सावित्री पौर्णिमा केली का, कोणी कोणी केली सांगा बरं, हात वर करा बरं. नाही केली का बरं, नाही केली, कंटाळले काय. देव काय म्हणता, अरे हा तर मृत्यूपती आहे, मी नित्यपती म्हटले का नाही. देव नित्यपती, त्याला मागायचं आहे, त्या देवाला मागायचं आहे. आता इथं एका जन्माचं आणि एका मिनिटाचं जमत नाही, सारखं बोलावं लागतं आणि टोकावं लागतं. मी म्हणून राहिले म्हणून, नाही तर कायचं खरं आलंय. देव ये म्हणते आम्ही म्हणून ठेवलं, नाही तर कायचं खरं आलंय. कुठं 7-7 जन्माचं घेऊन बसले. या काय गोष्टी आहे, या सांस्कृतिक गोष्टी आहे, संस्काराच्या गोष्टी आहे. त्याला धर्माचं ओलय लागलेलं आहे. वृक्ष संवर्धनाचा प्रोग्राम आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचवला. परंतु भावना काय, हेतू काय त्याच्यावरती
आपल्याला देव पाहिजे, देव मिळवायचा आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचा. तो प्रयत्न काय आहे? सुरुवात परमेश्वर व्हावा याच्यासाठी संकल्पाची. ती सुरुवात परमेश्वर व्हावा याच्यासाठी विड्याची. सुरुवातच तिथून आहे. तुम्ही सुरुवातच करायला हिंमत नाही बाबा, पुढचं काय होणार आहे? तुम्हाला नाशिकला जायचं, घरातून बाहेरच पडायला तयार नाही तुम्ही, नाशिकला कसे पोहोचणार? मला तुमच्या गावात यायचं होतं, मी तिथूनच येतो म्हटलं असतं तर पोचलो असतो का? मला ती कृती करावं लागेल ना. त्या कृतीचं पहिलं पाऊल म्हणजे संकल्प आहे. त्या कृतीचा पहिलं पाऊल म्हणजे परमेश्वर व्हावा म्हणून विडा ठेवणं आहे. तुम्हाला विड्यावर किती विश्वास आहे बघा. विडा ठेवला का 100% काम होणार. नारळ बांधलं का 100% काम होणार. मग जर 100% देव पाहिजे असेल तर विडा ठेवावा लागेल, शब्द द्यावा लागेल की नाही? हां काय काय उदाहरण आहे? तुम्ही नाही केलं. हां हे बघा, धर्मामध्ये आपला जो धर्म आहे ना, हिंदू धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, खूप मोठा प्रगल्भ धर्म आहे. आपण वर्षभर ज्या झाडूनी घराची साफसफाई करतो ना, तर लक्ष्मीपूजेच्या दिवशी त्याचीसुद्धा पूजा करतो आपण. मग तो काय देव झाला का? आपण शेतकरी आहे, वर्षभर बैलाकडून काम करून घेतो की नाही, एक दिवस त्याच्यासाठी पोळा म्हणून साजरा करतो की नाही, मग तो देव झाला काय? ही संस्कृती आहे. या संस्कृतीला लोक धर्म समजायला गेले आणि समजताय म्हणून अडचण निर्माण झालेली. पण आपल्याला धर्म काय आणि संस्कृती काय, संस्कार काय हे आपल्याला पक्क माहिती आहे. म्हणून आपण ते करत नाही, आपण हेच करतो. झाडांची तोड होती, वृक्ष संवर्धन झालं पाहिजे म्हणून तो प्रोग्राम दिला लावून, जेणेकरून आज काय झाडं तर कोणी लावत नाही, वडाचं झाड कुठंतरी शोधित आहे आणि त्याचा दोरे मारित आहे. तुम्हाला सांगितलं ना, एका जन्माचं काय एका मिनिटाचं जमत नाही, कुठं 7 जन्माचं घेऊन बसले. बरं पुढचा जन्म आपल्याला हेच भेटल कशावर काय गॅरंटी? कारण सारे कर्म आपण नरक जोडण्यामध्ये गेलेले. पुढं कुत्रा होतो का मांजर होतो का डुक्कर होतो माहीत नाही, आणि तिथंही बी परत हीच अपेक्षा करायची काय? जी काही गॅरंटी नाही. जन्म मृत्यूचा रोग आपल्याला लागले म्हणजे काय? पुनर्जन्म हा आपला सिद्धांत आहे. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. ज्या अर्थी मरणार आहे त्या अर्थी जन्माला येणार आहे. कुठंतरी जन्माला येणार आहे म्हणजे काय? कोणत्या योनीत जन्माला येणार आहे काय सांगता येणार आहे का? इथं आपण दैवराटीचे असून परमेश्वराची भक्ती व्यवस्थित नाही केली तर आपण सुद्धा तिकडंच जाणार आहे. 84 लाख योनी सांगितली आहे. स्थावर नरक आहे, झाडांमध्ये सुद्धा नरक आहे. त्या झाडांना किती दुःख आहे. तुम्हाला थोडं गरम वाटलं लगे मला सुद्धा फॅन लागत, थोडा त्रास झाला लगेच आपण डॉक्टरकडे जातो. थंडी वाजली ब्लँकेट स्वेटर, गरम वाजलं AC लावतो, फॅन लावतो. जे आपले अष्ट स्वभाव आहे ते पूर्णपणे उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. तिथं त्यांना काय सांगावर? कुत्र्याला, मांजराला, डुकराला, म्हशीला काय आहे का? भोग योनी आहे, खायचं म्हणजे चाललंय ते पाहत राहायचं. काय आहे का? डोकं नाही, असलंय तरी उपयोग नाही. दुःख किती दुःखच दुःख आहे. आपल्याला किती सुख आहे, आणि ह्या सुखात जर राहायचं असेल, या सुखातून अधिक जास्त सुखात जायचं असेल तर परमेश्वर भक्ती आपल्याला दिलेली परमेश्वराने, हे आपलं भाग्य आहे. आनंद परमेश्वराला द्यायचा आहे आपल्याला. आपण निरानंद आहे, आपले चेहरे सतत पडेल राहते. आपल्याला देवाने सारं द्यायला राहतं तरी आपलं चेहरे कधीच फ्रेश राहत नाही. शेजारची विचारते काय बाई तू काही दुखत आहे का? काही दुखत नाही. मग चेहरा का पडेल आहे तुझा? काय आजारीसारखी वाटत ती? मस्त राह ना, देव भेटलाय, देव कळालाय, मुखी नाम आहे परमेश्वराचं, सर्व काही व्यवस्थित आहे, तरी तू का दुःखी होते? दुःख आपल्याला कशाचं असलं पाहिजे? देव कधी भेटेल याचं दुःख असलं पाहिजे. देव मिळेल का नाही याचं दुःख असलं पाहिजे, याची चिंता असली पाहिजे. त्याची चिंता नाही आपल्याला, का तर देवच आपल्याला समजत नाही, देवच आपल्याला कळालं नाही. त्याच्यामुळे संस्कृतीच्या नागपंचमी का करतो आपण? नागपंचमी हे लोक का करतात? शेतकऱ्याचा मित्र नाग आहे, कारण शेतीला निरुपयोगी जे प्राणी आहे त्याचं खाद्य आहे, म्हणजे उंदीर असेल, घूस असेल, हे ते. परंतु इतर वेळेस नाग सापडल्यानंतर हे लोक काय करतात? नागपंचमी दिवशी पूजा करायची. आपल्या देवानी सांगितलंय ना, चतुर्विध भूतग्रामा द्यायचे, म्हणजे सर्व प्राण्यांचं संरक्षण करायचं, म्हणजे त्यांना त्रास होईल याचं सुद्धा आपण. मुंगीचं वाईट चिंता येते, मुंगीला रानकं करायचं नाही, म्हणजे आपल्याला देवाने सांगितलंच आहे का नाही? याचा अर्थ पूजा करणं, याचा अर्थ देवत्व देणं असं थोडी आहे. ती संस्कार आहे, आपली संस्कृती. आपण रस्त्याने चालता चालता आपल्याला आपला कोणाला तरी पाय लागतो की नाही? आपण काय करतो?
आणखीन पाय मारतो काय? आपण पाया पडतो ना, संस्कार आहे आपला. माफी मागतो बा, पाय लागला नको, आहे की नाही? तर संस्कृती वेगळी, धर्म वेगळा. त्या संस्कृतीला धर्माचं वलय दिलं आणि त्या लोकांनी त्या संस्कृतीला धर्म समजले. ही त्यांचं अज्ञान, हे त्यांचं अन्यथा ज्ञान आहे. आणि आपल्याला देवाने काय म्हटलं, जे जसं आहे तसं जाणणं. हे काय आणि ते काय, या रस्त्याने गेलो तर काय आणि त्या रस्त्याने गेलो तर काय. माळेकराच्या दृष्टांतातून परमेश्वराने सांगितलं. वेळ संपला आहे म्हणून मी आता जास्त वाढवत नाही. उद्या परत आपली चर्चा होणारच आहे. सकाळी 8 वाजता सत्संग होणार आहे. सकाळी 8 वाजता या, वेळेत या. परत उद्या संध्याकाळी 8 वाजता या, वेळेत या. आणि सर्वात विशेष म्हणजे तुमच्या मुलाबाळांना घेऊन या. तुम्हाला त्यांना ते शहाणं करणं खूप गरजेचं आहे. ते शहाणे झाले तर तुमच्या अडचणी दूर होतील आणि ते शहाणे झाले तर तुम्हाला देव मिळेल. नाही तर खरी अडचण तर तीच आहे तुम्हाला. तुम्ही त्यांना घरी कामाला लावून टाकी, त्यांना आम्ही येतो का? ते म्हणतात तुम्ही रिटायर झाले, कामं काय? ते बाबाला काय काम आहे, तुम्हाला काय बाबा आहे, जा मंदिरात या जाऊन. असं नाही आहे. तुम्ही काम केलं, कष्ट करताय. कशासाठी करताय, कोणासाठी करताय? मुलाबाळांसाठी. आणि त्या मुलाबाळांना जर धर्मसंस्कार नसेल तर तुम्ही किती इस्टेट कमवली, याला काय उपयोग आहे का? तुम्ही खूप इस्टेट कमवली आणि त्याला संस्कारच नाही दिले. संस्कार म्हणजे धर्म, तर ती काय कामाची नाही. त्यापेक्षा संस्कार द्या, इस्टेट कमवू नका, तो इस्टेट कमवेल. आणि आपण गल्लत केलेली आहे, लक्षात घ्या. आणि संस्कार म्हणजे धर्म आहे, संस्कार म्हणजे धार्मिकता आहे. आणि त्याच्यातच आपण कंजूसी करतो. मुलं आता इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, चांगले चांगले सुशिक्षित झाले, त्याच्यामुळं ते विचारतात, प्रश्न विचारतात. उपदेश घेणं म्हणजे का करायचं, याचीच का भक्ती, यांची का करायची नाही, समाज कुठं चालला आहे, आपण कुठं आहे, त्याचे उत्तर जर त्याला व्यवस्थित नाही भेटले तर तो धर्मावरती राहील का? आणि ही संधी असते ना त्याच्या मनातले प्रश्न दूर करण्याचे. अन्यथा तुम्ही उपदेशी आणि ते लागले मिश्र भक्तीकडं. कुणी स्वामी समर्थक जातं, कुणी आणखीन कुठं जातं, कुणी आणखीन कुठं जातं. सर्वात मोठं दुःख आईवडिलांना तेच असतं. आणि ते जर त्यातून गेले, धर्मावरून गेले, तर तुमच्या कमाईला, तुमच्या इस्टेटीला काही उपयोग नाही. त्याच्यामुळे ते धर्मावर येण्यासाठी असे जे सत्संग असतात, साधू संत येतात, त्यावेळेस ते संधीचा फायदा आपण उचलला पाहिजे, उठवला पाहिजे. लक्षात घ्या. आजकाल मुलं फॉरवर्ड झालेले, त्यांचे हजारो प्रश्न असतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगणार जर भेटला तर कळेल. माझ्याकडे वेल एज्युकेटेड मुलं भरपूर. बरेच आईवडिलांचा हाच प्रश्न आहे. मुलगा शिकायला पुण्याला होता, आता कामाला तिकडंच लागला, बाबा उपदेश दिला आहे, परत धार्मिकताच करत नाही, काहींचे उपदेशच घेईल नाही. म्हटले बाप मला फोन दे, मला फोन करायला लाव. मग मी एखादा सत्संग पाठवलं, त्याचे प्रश्न उत्तर दूर करणार, त्याच्या मनातले प्रश्न सर्व क्लिअर झाले, होतात मुलं उपदेशी. कारण संस्कार आपल्या घराचा आहे. पण त्याला त्याच्या पद्धतीने साजात त्याच्या पद्धतीनं सांगणारा कोणी भेटला तर तो ऐकेल, तुमचं नाही ऐकणार. कानटोचं जे सोनाराकडे न्यावं लागत आहे. ही संधी तुम्हाला आहे, तुम्ही येताना त्यांना घरात ठेवता, त्याचा काय उपयोग नाही. म्हणून या गोष्टी लक्षात घ्या. काही प्रश्न असेल तर विचारा, काही प्रश्न नाही आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.